जमीन खरेदी विक्री करताना होणाऱ्या फसवणूक प्रकारात महसूल यंत्रणात सहभागी असल्याचा आरोप ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांनी केलाय। गेल्या 7 वर्षांपासून जमिनीच्या या व्यवहारात वाडकरांचे लाखो रुपये अडकलेत। माझ्यासारख्याच्या बाबतीत असं असेल तर सर्वसामान्यांची काय परिस्थिती होत असेल असा सवाल त्यांनी विचारलाय। यापेक्षा परदेशात जाऊन राहिलेलं बरं असं सांगत त्यांनी राज्याच्या महसूल यंत्रणेबाबत खालावत असलेल्या परिस्थितीबाबत नाराजी व्यक्त केली। नाशिकच्या मुक्तिधाम परिसरातली ही जागा गायक सुरेश वाडकर आणि सोनू निगम यांनी संगीत अकादमी सुरू करण्यासाठी हा भूखंड विकत घेतला। 15 कोटींच्या या व्यवहारात काही रक्कम देऊन साठेखत करण्यात आलं। या व्यवहारात नाशिकच्या एका सरकारी अधिकाऱ्यानं प्रमुख भूमिका बजावली। या व्यवहारात सर्व काही कायदेशीर असल्याचं सांगत 7 वर्षांपूर्वी ही जमीन विकण्यात आली। मात्र त्यानंतर तीच जमीन अनेकांना विकल्याचं लक्षात आलं। लाखोंची रक्कम अडकली असल्यानं सुरेश वाडकरांनी दावा दाखल केला। मात्र अजूनही हे प्रकरण जिल्हाधिकारी कार्यालयात लालफितीच्या कारभारात अडकलं आहे। यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयातले अधिकारी सहभागी असल्याचा वाडकरांचा आरोप आहे। जागा देताना लिटिगेशन्स फ्री ही जागा आहे, त्याच्यात काही प्रॉब्लेम नाही म्हणून ती मला त्यांनी दिली होती। पण त्याच्यात 1760 प्रॉब्लेम्स होते। झपाट्यानं विकसित होणाऱ्या नाशिकमध्ये मुंबई पुण्यातल्या अनेकांनी गुंतवणूक केली। यात बऱ्याच जणांची फसवणूक झाली आहे। मात्र बनावट मुखत्यार पत्र आणि बोगस सर्च रिपोर्ट तयार करणाऱ्या अनेक टोळ्या नाशिकमध्ये खुलेआम फिरतायत। महत्वाचं म्हणजे यामधले अनेक जण राजकीय पक्षांशी संबंधित आहेत। नाशिक पोलीस आणि कोर्टात अशा अनेक प्रकरणांचा खच पडलाय। जिल्हा प्रशासनही या वाढत्या प्रकरणांमुळे हैराण झाले। तर मला असं वाटतं की जेव्हा तुम्ही व्यवहार नोंदवता त्यावेळेस जमीनचा सर्च घेणं आवश्यक आहे आणि तत्पूर्वी ज्याच्या नावाने डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट किंवा जनरल पॉवर ऑफ अटर्नी असेल त्यांनी पेपरला नोटीस देऊन तसं आवाहन करायला पाहिजे की याला की मूळ मालक जमीन मालक आणि यांच्यामध्ये काही विसंवाद निर्माण होणार झालेला नाही वगैरे या निष्काळी। भूमी अभिलेख, दस्तऐवज नोंदणी विभाग आणि महसूल यंत्रणेत कुठलाही समन्वय नसल्यानं असे प्रकार वाढीस लागलेत। वाडकरांसारख्या ज्येष्ठ गायकांच्या बाबतीत असं घडत असेल तर सर्वसामान्यांना कशी दाद मिळणार हा महत्वाचा प्रश्न आहे। योगेश खरे, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास एक पाऊल पुढे।